एकदम शुचिर्भूत आहेत का? उलट ज्यांच्यावर कारवाई व्हायला लागली त्याबरोबर भाजपच्या विरुद्ध बोलणं बंद झालं. काही लोकांनी भाजपमध्ये प्रवेशच करून टाकला. काही लोकांनी सांगितलं आता शांत झोप येते. तर हे जे काय आहे हा रडीचा डाव आहे. तुम्ही राजकारणाच्या पद्धतीने खेळा. मी तर आज 50 वर्ष राजकारणामध्ये आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काही वेळा सरकार आली, सरकार गेली. 95 मध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार आमचं गेलं. आम्ही विरोधी पक्षात राहिलो, काम करत राहिलो. त्याच्यानंतर सुद्धा जे आहे बीजेपीचं सरकार आलं, आम्ही लढत होतो. आणि त्यानुसार जो राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे जे पुन्हा सरकार आमचं निर्माण झालेलं आहे. त्या सरकारच्या त्रुटी तुम्ही दाखवा, परंतु तुम्ही पर्सनल अटॅक करतात, आरोप करतात आणि मग सांगतात मग ते सिद्ध करा. सिद्ध म्हणजे कोर्टातच होईल ना. बाहेर किती सांगितलं संजय राऊतने यांनी की मी हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि याच्यामध्ये कुठेही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. ऐकतो कोण? तुम्ही एकदा त्याच्यावर ईडीचा शिक्का मारून टाकला आणि ECR केला की त्यांच्या पद्धतीनं ते जे आहे चरखा जसं आपण ऊस चिपाड करून टाकतो पिळवटून, तसं माणसाला सुद्धा पिळवटून टाकण्याचं काम ह्या ईडीचं जे आहे ईडीच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे हा कायदा जो ड्रॅकोनियन आहे, राक्षसी कायदा आहे. याच्यामध्ये मध्यंतरी जे आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी सुद्धा या कायद्याच्या विरुद्ध जे आहे भाष्य केलेलं आहे. आणि आता सुद्धा भाष्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं की अवास्तव असा उपयोग कारण नसताना या यंत्रणांचा देशामध्ये होता कामा नये असं सांगितल्यानंतर सुद्धा फक्त काही करून नामोहरम करायचं. अरे गेले आता 3 वर्ष गेले, आणखी 2 वर्ष राहिली, थांबा ना. जर आम्ही काही चुकीचं केलं असेल तर जनता तुम्हाला निवडून देईल ना 2 वर्षांनी. पण तुम्हाला थांबण्याची सुद्धा जरा सुद्धा सवड हे नाही. तुम्हाला तुम्ही थांबवत नाही. तुम्हाला ताबडतोब सगळं काय जे आहेत लोकांना निस्तनाबूत करायचं हे काही ठीक आहे असं काही मला वाटत नाही. फडणवीसांनी सांगितलं की संजय राऊतांनी जे आहेत ते कायद्याने उत्तर द्यावं, त्यांनी इमोशनली उत्तर देऊ नये. त्यांच्यावर जे हो ना, मग कायद्यानं उत्तर कधी देता येईल? कायद्यानं उत्तर कधी देता येईल? या सगळ्या संपूर्ण जे आहे पूर्ण होईल सगळी कारवाई ईडीची, त्यानंतर कोर्टात उभं राहायचं. ते कधी 1-2 वर्षांनी येईल. त्यानंतर तोपर्यंत जे आहे आपलं कारण नसताना जे आहे अडचणीत राहायचं आहे आणि लोकांमध्ये तो संभ्रम पसरवायचा आहे. मग दुसरा मार्ग काय? दुसरा मार्ग आमच्याकडे जो आहे तो हा एकच आहे की या मीडियाच्या मार्फत जे आहे आम्ही दोषी नाहीत आणि कसं चुकीचं चाललंय हे सांगणं आणि जनतेपर्यंत जाणं हा एकमेव मार्ग जो आहे आमच्या समोर राहतो. भ्रष्टाचार जो आहे की आम्हाला पूर्ण भ्रष्टाचार मुक्त करायचं, जो पण सिंहासनावर खाली खेचत नाही तो पण आम्ही शांत करा ना. तुम्ही प्रयत्न करा. काय तुम्ही ईडीला, CBIला, इन्कम टॅक्सला या यंत्रणांना का पुढं करता? तुम्ही राजकारणामध्ये आज 20-22 वर्ष जे आहे तुम्ही आता आमदार म्हणून पाहिलेला आहे. तुम्ही लढा ना वेगवेगळ्या मार्गानं, जनतेमध्ये जा. निवडणुका आता सुद्धा येणारच आहेत, पुढे सुद्धा येणारच आहेत. जिंका ना ते. परंतु त्या जिंकण्यासाठी समोरच्या पक्षातील सगळ्या नेत्यांना नेस्तनाबूत करण्याचा जो काय हा कार्यक्रम जो आहे ईडीच्या आणि या CBIच्या माध्यमातून चालेल तो थांबवा तुम्ही. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो या सगळ्यांना की लोकांना हे सगळं कळतं आहे. हा कशा प्रकारचा अन्याय तुमचा चाललाय, दादागिरी चाललाय, सगळं कळतं आहे. तुमच्या पक्षामध्ये इकडून तिकडे गेलेले लोक काय होते, त्यांना कशा नोटीस आल्या आणि कशा रीतीने त्यांनी तिकडे उडी मारली हे सुद्धा लोकांना माहिती आहे. लोक काही हे सगळे लोक मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला बरोबर आपलं मत देतात. त्यामुळे तुम्हाला लढायचं असेल तर मैदानामध्ये, राजकारणाच्या मैदानावर लढा. CBI आणि ईडीच्या पाठीमागे राहून लढू नका. पण यामध्ये सगळ्यामध्ये शिवसेनेचं नुकसान होतंय. मुख्यमंत्रीपद मिळालं शिवसेनेला, पण पक्ष म्हणून शिवसेना कमकुवत होते. सगळ्यांना त्रास होतो. आम्हाला त्रास नाही झाला. आमचे मंत्री नाहीत, आमचे 2 मंत्री तर आता आज सुद्धा आतमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत.
शिवसेनेला त्रास होतो अशाला भाग आहे ना, आम्हालाही त्रास झाला. त्यांची जे वक्र नजर ज्यांच्यावर जाईल, जो जास्त बोलेल, जास्त होकल असेल, जास्त त्यांच्यावर टीका करील, ते टार्गेट होतात. आता ज्यांना टार्गेट होऊ नये असं वाटतं ते शांत बसतात. परंतु ज्यांच्यामध्ये नसानसामध्ये लोकशाही भिनलेली आहे ते शांत बसू शकत नाहीत. सर असाच एक प्रश्न आहे की 2014 साली राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळी एक वेगळी भूमिका घेतली, जेव्हा त्यांनी काँग्रेस एनसीपीला पूर्णपणे सपोर्ट केलेलं. त्याच्यानंतर एक नोटीस त्यांना आली. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक वेगळी भूमिका घेतली राज्यसभेच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी. ही भूमिका जी बदलली जाते ह्याच्या मागे हाच प्रकार आहे का असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आम्हाला तरी वाटतं तसंच. मी तो तसा बाईट दिलेलाच आहे की तुम्ही जे आहे मोदींच्या विरुद्ध बोलत होता, तुम्ही भाजपच्या विरुद्ध बोलत होता आणि तुम्हाला सुद्धा एकदा ईडीची नोटीस आली, बोलवलं आणि काही दिवसांनी सगळं काही थांबलं. ते सगळं त्यावेळेला येत होतं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा. हे काय कोहिनूर टॉवर वगैरे काय जे आहे 350 कोटी रुपये असलं काय काय ते एकदा वर्तमानपत्रात सगळं येऊन गेलं काय. पण नंतर जी काही दीक्षा तुम्हाला मिळाली ईडीच्या ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर सगळं थांबलं, तेही थांबले आणि तुम्ही सुद्धा जे आहे ट्रॅक बदलला. सर हिंदी में जानना चाहेंगे आपसे. एक मराठीत फक्त महाविकास आघाडीतून राजू शेट्टी बाहेर पडले. महाविकास आघाडीतून ठीक आहे, आता काय त्यांनी तसं करायला नको होतं, काय थांबायला हवं. त्यांचं तर नाव सुद्धा आपण जे आहे MLC म्हणून राज्यपालांकडे दिलेलं होतं. आता राज्यपालांनी सगळीच्या सगळी 10 नावं अडवून ठेवली. हा आमचा गुन्हा नाही ना. पवार साहेबांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने जे त्यांना जवळ घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांना न्याय देण्याचा जरूर प्रयत्न केला. परंतु आता त्यांचे काही गैरसमज झाले असतील. ठीक आहे, लोकशाहीमध्ये कोण जवळ येईल कोण दूर जाईल. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे ईडी आणि सीबीआयची कारवाई महाविकास आघाडी नेत्यांवर केलं जातं, तुमच्याकडे पोलीस यंत्रणा आहे, तुम्ही कुठल्या प्रकारची कारवाई भाजपच्या नेत्यावर करत नाही ही मात्र काळजी आहे. असं आहे ना की राज्य सरकारचे जे कायदे आहेत ते तेवढे कडक नाहीत जेवढे ह्या ईडीचे आणि इतरांचे आहेत. आम्ही कारवाई करायला लागलो की ताबडतोब जामीन मिळतो. ईडीमध्ये तुम्हाला जामीन मिळत नाही. ईडी हा जो आहे अचानकच्या पुढे आलेला हा जो प्रकार आहे आणि सगळ्या देशभर जो वापरला जातो त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत जामीन न देण्याच्या संदर्भामध्ये, त्यामुळे जे आहे हा प्रकार जो आहे अतिशय भयानक ठरतो. सरकारचे जे आहेत कायदे जे आहेत काही भ्रष्टाचाराचे असतील, काय दुसरे आणखीन काय असतील, याच्यामध्ये जो जामीन मिळतोच. आणि सर्वसाधारणपणे जागतिक न्यायाचा हा न्याय आहे की कुणालाही जोपर्यंत त्याच्यावरचा दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला जामीन मिळणं हा त्याचा हक्क आहे. परंतु इथे तो त्याप्रमाणे होत नाही आहे आणि त्यामुळेच आज अनिल देशमुख आहेत आणि नवाब मलिक वगैरे आहेत ते अजूनही आतमध्ये आहेत आणि त्यांच्या अगोदरचे सुद्धा अनेक लोक आतमध्ये आहेत. सर हिंदी में संक्षिप्त में आपसे संक्षिप्त में जानना चाहेंगे कि जिस प्रकार से कार्रवाई हो रही है, पहले हमने देखा नवाब मलिक जो भाजपा के खिलाफ बात करते थे उनके ऊपर कार्रवाई हुई ईडी की, अब जो है वो संजय राउत की प्रॉपर्टी अटैच की गई है. इसको आप कैसे देखते हैं? क्या आपको लगता है ये वेंडेटा पॉलिटिक्स चल रहा है महाराष्ट्र में? नहीं, यही जो बात जो है हमारे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे ने कही थी कि भाई तुमको राजकारण करना है तो राजकीय जो ये लड़ाइयाँ है वो राजकीय मैदान में हम लड़े, जनता में लड़े, मगर आप इस लड़ाई में शिखंडी के स्वरूप में जो है ईडी है, सीबीआई है, इनकम टैक्स, इन यंत्रणाओं का आप उपयोग नहीं दुरुपयोग कर रहे हो और सामने वाले जो तुम्हारे खिलाफ बीजेपी के खिलाफ जो बात करेंगे, जो नेता बात करेंगे उनको तकलीफ में डालने की बात आप कर रहे हैं कि बस ईडी के जो है ईडी का नोटिस दे दो, ईडी की केस डाल दो, फिर वो जो है अंदर उसको जो है जेल में बिठा दो, फिर उसको जमानत नहीं मिलेगी, सालों साल जो है और सारी जो संपत्ति जो जिसका संबंध है या जिसका संबंध नहीं है, जो बाप दादा की भी संपत्ति होगी
वो भी अटैच की जाती है। बस सालों साल जो है उनके पास पड़ी रहेगी अटैच्ड, और बाकी हम लोग लड़ते रहेंगे कि भाई हमारी प्रॉपर्टी छोड़ो। तो ये जो है बहुत दुखदायक ऐसा एक कानून जो है इस देश में बनाया गया है। इसमें रोहिंटन नरीमन साहब जो हमारे सुप्रीम कोर्ट के जज, उन्होंने कहा था कि भाई जमानत दे दो, और इसमें से कई लोगों को जमानत मिली, फिर से कुछ गड़बड़ी उसमें हो गई है। तो मैं तो कहूँगा सारे देश के सारी सरकारों ने ये मांग करनी चाहिए कि ऐसा जो ड्रैकोनियन जो कानून जो बनाया है राक्षसी कानून, उसमें जो है संशोधन करने की आवश्यकता है। सर, आपने कुछ देर पहले कहा था कि लोग देख रहे हैं कि किस प्रकार का अन्याय हो रहा है। मेरा सवाल आपसे ये है कि कुछ दिन पहले संजय राउत ने ईओडब्ल्यू को एक खत लिखा था और उन्होंने कंप्लेंट फाइल की थी ईडी के अफसरों के खिलाफ, लेकिन अभी तक महाराष्ट्र सरकार की तरफ से कोई ऐसा है ना कि महाराष्ट्र सरकार के पुलिस जो है वो कानून से पूरी इंक्वायरी करेंगे, कौन से जो है कानून में बैठता है वो देखेंगे। ऐसा नहीं कि बस यहाँ से फोन आया वहां से फोन आया ईडी को, बस सुबह हाजिर हो गए, चलो भाई अंदर, और कुछ पेपर बना दिया, ये ईडी का जो है नोटिस तुमको, चलो। ऐसा नहीं करेंगे ना, जो है उसको जो है देख पूरी जो है पूछताछ करके फिर उसके ऊपर जो भी कार्रवाई करनी है वो करेंगे। हम इन यंत्रणाओं को दुरुपयोग नहीं करना चाहते। भाई कंप्लेंट आई है तो उसकी जो है आप पूछताछ करो, अगर उसमें जो है सही है कार्रवाई करना ठीक है तो कार्रवाई करो। जिस प्रकार से आपके सरकार के ऊपर उंगलियां उठाई जा रही है, मंत्रियों को जो है वो कहा जा रहा है कि ये करप्ट है, क्या आपको लगता है कि पिछली सरकार जो थी वो पूरी तरीके से क्लीन थी? क्योंकि आप लोगों की तरफ से कहीं कोई ऐसा मसला सामने नहीं आ रहा है। अरे भाई 26 इल्जाम उनके ऊपर भ्रष्टाचार के हाउस में लगाए गए थे, 26। और जिस दिन भ्रष्टाचार का इल्जाम लगाया जाए तीसरे दिन मुख्यमंत्री खड़े हो जाते थे और कहते थे कुछ नहीं है, क्लीन चिट खत्म। अब जो एंटी करप्शन है या जो मशीनरी है, जिनको इंक्वायरी करना है इल्जाम लगाने के बाद, उनका हेड जो है मुख्यमंत्री वही कह रहा है कि कुछ नहीं है, तो नीचे क्या बोलेंगे? कुछ नहीं है। तो इससे जो है उन्होंने कभी भी जो है किसी के ऊपर कोई कार्रवाई नहीं की। हालांकि करोड़ों रुपए का जो है घपले का इल्जाम उन लोगों के ऊपर भी लगाया गया। लेकिन क्या आपकी सरकार करेगी कार्रवाई इसके ऊपर संशोधन करके? उन्होंने तो अपनी सरकार को क्लीन चिट दी होगी तब, लेकिन क्या आपकी सरकार जो लोगों का पैसा जाया हुआ है या जो करप्शन हुआ है पिछली सरकार, उसकी जो इंक्वायरी करेंगे ना, आहिस्ता आहिस्ता बाहर आएंगे। और इसकी इंक्वायरी थोड़ा थोड़ा शुरू हो गई। जैसे ही शुरू हो गई ईडी की कार्रवाई हमारे लोगों के खिलाफ तेज हो गई। ये आप सोचो। थैंक यू, धन्यवाद। थैंक यू सर। सर, जिस तरह से अगर हम देख रहे हैं कि फिलहाल जिस तरह से ये ईडी की कार्रवाई और सारी चीजें होते हुए नजर आ रही है, एक मुद्दा अहम है, वो भी लाउड स्पीकर का। हनुमान चालीसा को लेकर महाराष्ट्र में बीजेपी अभी फ्री लाउड स्पीकर बांटने की कोशिश कर रही है, तो क्या करेंगे इस पूरे मामले में? नहीं, बात यह है कि इसके ऊपर बीजेपी की भी सरकारें थी, यह भी थी, तभी तो कुछ नहीं किया है। अब सिर्फ इलेक्शन आ रहा है और हिंदू मुस्लिम में जो है दरार खड़ा करना, पैदा करना, और फिर कहना कि देखिए हम हिंदुओं के मसीहा है इसलिए हम लोगों को वोट दो, ये खेल चल रहा है। और इस खेल में जो है जो शांतता होनी चाहिए लोगों में, उसका भी भंग होने जा रहा है। तो हमारे मुख्य जो होम मिनिस्टर जो है उन्होंने कहा कि भाई अगर शांतता भंग अगर होती है तो फिर कानून अपना काम करेगा। ठीक है। और मैं तो यही कहूँगा कि ठीक है, इलेक्शन तो आते हैं जाते हैं, सरकारें आती हैं जाती हैं, मगर दो धर्म में जो है ऐसी दरारें जो है निर्माण करना जातियों में या धर्मों में, मैं समझता हूँ ठीक नहीं है। थैंक यू सर।